नमस्कार, मी दिनेश भागवत. आदित्यम टीव्ही मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज आपण उभे आहोत भारताची दक्षिण वाहिनी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावरती. ऐतिहासिक कालापासून या नदीवर बांधण्यात आलेली 17 प्राचीन कुंड याची सखोल ऐतिहासिक सांस्कृतिक माहिती देण्याकरता आज आपल्याबरोबर आहेत गोदा अभ्यासक देवांग जानी. सर, आपलं हार्दिक स्वागत आदित्यम टीव्ही मराठीमध्ये. धन्यवाद. इसवी सन 1700च्या आसपास मान व्यक्तींनी जे 17 पुरातन कुंड बांधलेले होते त्या कुंडांपैकी पहिला कुंड म्हणजे गोपिकाबाईंचा तास. गोपिकाबाईंचं निवासस्थान आपण इथं बघू शकतो. या माधवराव पेशवे जे चौथे होते ते माधवराव पेशवे चौथ्यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांना जे स्मशान वैराग्य प्राप्त झालेलं होतं त्या स्मशान वैराग्यानंतर ते नाशिक निवासासाठी आल्या आणि इथं ते बंगला बांधून राहत होते. हा 2 नंबरचा लक्ष्मण कुंड. त्या 1999 मध्ये जर आपण लक्ष्मण कुंडामध्ये आलो ते इतर कुंडांच्या मानाने लक्ष्मण कुंडाचं पाणी अधिक शुद्ध असायचं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस 25-50 पैशाला किंमत होती. 99 पर्यंत जर तुम्ही 25 किंवा 50 पैसे लक्ष्मण कुंडामध्ये टाकले तर खाली जाताना आपल्याला ट्रान्सपरंट पाणी आणि पारदर्शक पाणी हे क्लिअर कट दिसून यायचं. पश्चिमेकडून पूर्वेकडे आलेली गोदावरी आणि दक्षिणेकडे वळते आणि दक्षिण वाहिनी गोदावरी जी टर्न मारते आणि दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणून जी ओळखली जाते तो स्फोट म्हणजे हा धनुष्य कुंड. त्यावेळेस या धनुष कुंडामध्ये इतका मोठा प्रवाह होता, इतका मोठा फोर्स होता का नाशिक शहरातली पहिली व्यायामशाळा अहिल्याराम व्यायामशाळा सन 1925चे जे पैलवान होते त्याच्यामधलं एक नाव मी आवर्जून सांगेल. मोहन प्यारे नावाचे पैलवान होते. मोहन पैलवान होते ते मोहन प्यारे इथं जोर आजमाईसाठी यायचे आणि या प्रवाहामध्ये जर 30-40-50 सेकंद एखादा पैलवान टिकला म्हणजे तो पट्टीतला पैलवान आणि तो कुस्ती लढण्यासाठी पात्र ठरायचा. तत्कालीन प्रवाह आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु थोडाफार अल्प प्रमाणात तरी आपल्याला प्रवाह फक्त धनुष कुंडामध्ये पाहायला मिळेल. इतर कुंडांमध्ये पाहायला मिळणार नाही. ते तुम्ही प्रत्यक्ष येऊन धनुष कुंडावर बघू शकता. आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. प्रत्येक 12 वर्षांनी साधू संत महंत आणि भाविक मोठ्या प्रमाणावर पापक्षालनासाठी आणि आत्मशुद्धीसाठी तनशुद्धीसाठी इथं येत असतात आणि सर्वांचा हट्ट असतो की आपल्या रामकुंडावरच स्नान केलं पाहिजे. तर रामकुंडाच्या तटावरच सिंहस्थ कुंभमेळा का भरतो त्याचं कारण असं आहे का दक्षिण वाहिनी झालेली गोदावरी आणि याच्या खाली पूर्वीच्या काळात येत असणारी अरुणा नदी, त्या अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम पूर्वीच्या काळी इथं रामकुंडात व्हायचा. त्यामुळे या तटावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. रामकुंड नंतरचा हा सीताकुंड. अहिल्यादेवी होळकरांचा कुंड. सारंगपाणी कुंड. पंचमहादेव कुंड. दूधोंड्या मारुती कुंड. आणि ओक कुंड.
हा कुंड म्हणजे अनामिक कुंड. नीलकंठेश्वर महादेव जे समोर मंदिर दिसतंय आपल्याला, त्या नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या बाहेरचा दशाश्वमेध कुंड. नारोशंकर जे मंदिर दिसतंय आपल्याला, नारोशंकर मंदिर, त्या नारोशंकर मंदिराच्या बाहेरचा रामगाय कुंड. रामगाय कुंड म्हणजे श्रीरामाने दशरथ राजाचा श्राद्ध विधी त्या कुंडात केलेला होता, त्यामुळे त्याला रामगाय कुंड म्हणतात. इसवी सन 1720 मध्ये बाजीराव पेशवे प्रथम नाशिकमध्ये आले आणि इथं आल्यानंतर त्यांनी हा पेशवे कुंड बांधला. आणि या पेशवे कुंडामध्ये पंचनद्यांचा संगम आहे. गोदावरी, वरुणामध्ये आत्ताची वाघाडी, सरस्वती, मेघा, सावित्री, गायत्री अंतर्गत प्रवाह स्मॉल स्ट्रीम्स म्हटल्या गेलेल्या या पंचनद्यांचा संगम या पेशवे कुंडामध्ये आहे, असा उल्लेख बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गेझेटर सन 1883 आणि आपल्याकडे जे DLR मॅप आहे, डेप्युटी लँड रेकॉर्डचे जे मॅप्स आहे सिटी सर्वे कार्यालय, त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी उपलब्ध आहे. आणि त्याच्या पुढचा जर आपण पाहिला तो खंडोबाचा कुंड आहे. त्याच्या पुढचा वैशंपायनचा कुंड आहे. ते वैशंपायन कुंड म्हणजे स्थानिक लोक त्या कुंडाला म्हशी कुंड पण म्हणायचे, कारण की म्हशी वगैरे आंघोळीसाठी घेऊन यायचे. आणि शेवटचा मुक्तेश्वरांचा कुंड. हे गोपिकाबाईच्या तासपासून सुरू झालेला मुक्तेश्वरांचा म्हणजे रोकडोबाच्या समोरचा शेवटचा मुक्तेश्वर कुंड, असे हे 17 पुरातन कुंड. हे होते श्री देवांग जानी, ज्यांच्याकडून आपण सर्व माहिती जाणून घेतली. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आदित्यम TV मराठी या YouTube चॅनलला.